आता मित्र-मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. मला शिवा म्हटला की चल म्हणे जाऊन येऊन म्हणे गणपती डुबवण्यासाठी. तर तो म्हटला की मी येऊनच आहो, तू ये म्हणे. तर मी आलो तर इथं हा तर मस्त झोपूनच होता. शिवा वगैरे निघला बाहेर आणि चल म्हणलो मी पण गणपती पकड म्हणलो ना, डुबवून ठेवून म्हटलो आपण. तर गणपती धरून डुबवला. मी आलो आता चंद्रपूरला जायचं होतं. घराकडे आलो ना, बॅटऱ्या मांडलो. तर भाऊले म्हटलं भाऊ चल जाऊन येऊन म्हटलं, बॅटऱ्या विकून येऊन म्हटलं. तर येत्या येत्याच इथे तर आपणाला लालबागच्या राजाचा डेकोरेशन दिसला, पुरा खतरनाकच होता रे बाबा. तर अंदर जाऊन दर्शन घेऊन का म्हटलं की भाऊले. तर दर्शन वगैरे घ्यायला आलो नसतो. बाहेर निघता निघता तर देवीचे वगैरे दर्शन घेऊनच घेतलो ना मी आता दिसल्यासाठी. तर का मग भाऊ म्हणे तर आम्ही दोघंच उतरवतो घे म्हणे, तू काय येते म्हणे इकडं. दोघंच जरा उतरवले येईन बॅटऱ्या वगैरे. तर मग ह्या साईडनं आलो तर आपण इथं पण मागच्या बॅटऱ्या होत्या मांडायच्या, तर तो पण उतरवून टाकला होता. इथूनच भाऊले म्हटलो की पैसे देऊन दे म्हटलो, आपण युरिया बकेट घेऊन जाऊ म्हटलो, आपल्या गाड्यासाठी होते म्हटलं. गाड्यासाठी मग का मग 30 बकेटा मांडून दिला मंगेश भाऊ, एकटाच मांडतो म्हणे मी. तर बरं ठीक आहे म्हणून भेटू ना आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय मित्रांनो.